नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? तर आज आपण बघूया सुगंधी अशा इंद्रायणी तांदळापासून मस्त असा मसाले भात कसा करायचा ते. रेसिपी एकदम सोपी आहे, कोणीही करेल. तर त्यासाठी आपण बघूया. सुरुवातीला काय करायचं आहे तर एक पातेलं घ्यायचं आहे. तुमचं जसं भाताचं प्रमाण असेल त्यानुसार तुम्ही पातेलं ॲडजस्ट करायचं आहे. आणि पातेल्यामध्ये मी या ठिकाणी 2 चमचे तेल घेतलं आहे. तेल छान असं गरम झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडी मोहरी टाकली. मोहरी छान तडतडली गेली की नंतर त्याच्यामध्ये मी जिरं टाकलं. मोहरी तडतडल्यानंतरच त्याच्यामध्ये जिरं ॲड करा. आणि नंतर हे दोन्ही भाजल्यानंतर त्याच्यामध्ये 2-3 मी मिरच्या टाकल्या आहेत. हिरवी मिरचीसुद्धा छान भाजली गेली पाहिजे. आणि नंतरच त्याच्यामध्ये मी कढीपत्ता टाकला. कढीपत्ता आणि मिरची हे सगळं छान भाजून घेतल्यानंतर याच्यामध्ये मी लसूण ॲड केला. लसूण अगोदर ॲड करायचं नाही. जर मिरचीच्या अगोदर तुम्ही लसूण टाकलं आणि नंतर जर मिरची टाकली तर काय होतं की मिरची नीट भाजली जात नाही. त्याच्यामुळे अगोदर मिरची टाका. मिरची व्यवस्थित भाजून घेतली की नंतर तुम्ही त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि नंतर लसूण ॲड करायचं आहे. लसूण छान भाजून घेतला की नंतर याच्यामध्ये तुम्ही कांदा ॲड करायचा आहे. आणि कांदासुद्धा छान असा परतून घ्यायचा आहे. कांदासुद्धा सुरुवातीला कधीच ॲड करायचा नाही, कारण कांदा एकदा टाकला की कांद्यामध्ये थोडासा थंडपणा असतो. त्याच्यामुळे बाकीचं तुम्ही काही जरी वरून वस्तू टाकली, मिरची वगैरे कढीपत्ता, तर ते अजिबात भाजले जात नाही. त्याच्यामुळे अगोदर लसूण मिरची जे काही तुम्ही टाकणार आहे ते अगोदर भाजून घ्यायचं आणि सगळ्यात शेवटी मग तुम्ही कांदा ॲड करा त्याच्यामध्ये. आणि एकदा कांदा भाजून घेतला की मग बाकीच्या सर्व व्हेजिटेबल्स ज्या काही तुमच्याकडे अवेलेबल असेल त्या सगळ्या तुम्ही हळूहळू एक एक करत ॲड करायचं. आणि प्रत्येक एक एक भाजी सेपरेट भाजायची आहे. आता मी या ठिकाणी गाजर टाकलं आणि नंतर त्याच्यामध्ये शिमला मिरची ॲड केली. गाजर आणि शिमला मिरची दोन्हीही खरपूस भाजल्यानंतर मग त्याच्यामध्ये मी टोमॅटो ॲड केले. टोमॅटो सगळ्यात शेवटी तुम्ही ॲड करायचं आहे. आणि कांद्याची पात एकदम सॉफ्ट आणि नाजूक असे म्हणून मी ती शेवटी टाकली. छान असे व्यवस्थित ते सगळं भाज्या मिक्स करून घ्यायच्या, छान अशा परतून घ्यायच्या, खरपूस अशा भाजून घ्यायच्या. तर ही तशी रेसिपी आपण कुकरमध्ये सुद्धा करू शकलो असतो. पण काय होतं जर सारखा जर आपण कुकर वापरला ना तर ते पोटामध्ये कंटिन्यू गॅस तयार होतो. सो ते रेग्युलर कुकर वापरणं सुद्धा चांगलं नसतं. त्याच्यामुळे कधीतरी पातेल्याचा सुद्धा वापर करत जावा. नंतर मी ह्याच्यामध्ये 2 वाटी इंद्रायणी तांदूळ टाकला. आता हा माझा घरगुती तांदूळ आहे, त्याच्यामुळे मी हा धुतला नाही. न धुतल्यामुळे त्याचा सुगंध आणखीनच त्या भातामध्ये उतरतो. जर तुम्ही मार्केटमधून घेतला असेल तर तो एकदा तुम्ही धुवा. माझा हा घरगुतीच आहे त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये काय फारसं त्याला धुतलंच नाही. त्याच्यामुळे त्याचा छान सुगंध भातामध्ये उतरला होता. नंतर याच्यामध्ये अंदाजे आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करा. तुमचं जसं प्रमाण आहे तसं तुम्ही ते ॲड करा. 2 वाटी तांदळासाठी मी 1 चमचा त्याच्यामध्ये मीठ ॲड केलं आहे. आणि नंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर आपल्या आवडीनुसार त्याच्यामध्ये कोथिंबीर तुम्ही ॲड करायचं आहे. नंतर छान कोथिंबीरसुद्धा भातामध्ये अशी परतून घ्यायची. प्रत्येक त्याच्यातली भाजी तांदूळ सगळं व्यवस्थित जर खरपूस भाजला ना तर भात उत्तमच होतं. छान असे व्यवस्थित परतून घ्यायचं, हलवून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित अशा पद्धतीने. त्याच्यामध्ये हळद वगैरे सगळं व्यवस्थित त्याच्यामध्ये ॲड केलेले सगळं त्या तांदळाला लागलं पाहिजे याची खात्री करून घ्यायची. आणि नंतर याच्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे. थंड पाणी अजिबात ॲड करू नका. नेहमी कोणताही पदार्थ करताना तुम्ही रेग्युलर जरी गरम पाणी वापरलं तरी काहीच हरकत नाही. मी रेग्युलर गरम पाणीच वापरते. गरम पाणी वापरल्याचा फायदा असा आहे की एकतर गरम पाणी शरीरासाठी चांगलंच असतं. तर त्याचमुळे ते आपल्याला प्रत्येक भाजीमध्ये किंवा कोणताही भात करताना नेहमी गरम पाण्याचा वापर करत जावा. आणि तुमचा पदार्थ देखील पटकन शिजतो. त्याच्यामुळे गरम पाण्याचा वापर नेहमी करत जावा. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आणि मसाले भात कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.